36 धावा नाबाद मात्र ज्या बनवल्या आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार अश्विन कुमकर यांना जाताना जो पाहायला मिळतोय। हा पुरस्कार वितरित करण्यासाठी सन्माननीय प्रकाश मडके सर आपले कोर कमिटी मेंबर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी हा पुरस्कार वितरित करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि मॅन ऑफ द मॅच आहेत अश्विन कुमकर। चला अश्विन कुमकर आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं। चांगला थरार त्या ठिकाणी रंगताना पाहायला मिळाला। पहिली मॅच अगदी आपण पाहतोय स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, परंतु अगदी आपण पाहतोय जो खेळ आतापर्यंत केलाय ना, म्हणजे कालचा खेळ आपण पाहिला, आजचा खेळ खऱ्या अर्थानं आपण पाहतोय लक्ष वेधून घेणारा नक्कीच राहिलेला आहे। चला अश्विन कुमकर आपल्याला दिला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। सन्माननीय प्रकाश मडके सर आपले कोर कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जातो आहे। अश्विन कुमकर मॅन ऑफ द मॅच। लक्ष वेधून घेणारी फलंदाजी आज देखील केली। विशेष म्हणजे काल ठोकलेला अर्धशतक सायंकाळच्या सत्रात सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं लक्षात राहिलं आणि आज देखील काल सायंकाळच्या सत्रात खेळ बहरताना पाहायला मिळाला, आज सकाळच्या सत्रात त्यांचा खेळ बहरताना पाहायला मिळाला आणि या खरं तर क्रिकेट रसिकांची मनं जिंकली। अश्विन कुमकर मॅन ऑफ द मॅच सन्माननीय प्रकाश मडके सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित केला जातो आहे। बहरदार खेळ अश्विन कुमकर यांचा। लक्षवेधी कामगिरी त्या ठिकाणी राहिली। तर अश्विन यांच्या बरोबर आपण थोडीशी चर्चा करूया। जबरदस्त खेळ राहिला, विशेष करून काल जे अर्धशतक ठोकलं होतं ते देखील क्रिकेट रसिकांच्या खऱ्या अर्थानं लक्षात राहिलं आणि आज देखील खरं तर 36 धावांची नाबाद खेळी। काय सांगा ना या परफॉर्मन्स बद्दल? नक्कीच कालचे 50 रन खूप इम्पॉर्टंट होते, म्हणजे जो कॉन्फिडन्स यायला होता तो कालच्या 50 मुळे आला आणि आज पहिल्या बॉलला जो मिडल झाल्यानंतर मला जो कॉन्फिडन्स आला त्यानंतर मी पुढचे सगळे शॉट म्हणजे माझ्या रेंजमध्ये आल्यानंतर मी चांगले मारले। संघ सहकार्यांचा सपोर्ट कसा असतो? नक्कीच, म्हणजे कुठला गेम झाला की टीम गेम म्हणून तो बघितला जातो आणि टीम गेमशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही। माझी टीम अशी आहे की म्हणजे मला प्रत्येक इव्हेंटमध्ये सपोर्ट करते, म्हणजे असं नाही की बॅटिंग बॉलिंग फक्त माझीच होते, पण प्रत्येक याचं प्लेअरचं इन्व्हॉल्वेशन आहे आणि प्रत्येकाने काल 2 कॅच चांगले पकडले, आज फिल्डिंग चांगली झाली, 1 कॅच सुटला पण बाकी फिल्डिंग चांगली झाली, त्यामुळे प्रत्येक प्लेअरचा मला सपोर्ट मिळतोय। 12 पर्व कंप्लीट झाले, 13वं पर्व आहे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या एकंदरीत आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल काय सांगा? नक्कीच सचिन सरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे। म्हणजे मी नेहमी मला तुम्ही दिवसभर बोलत असाल तर मी दिवसभराचं कौतुक करेल, कारण त्यांची जी आयोजन कमिटी आणि त्यांनी जे आमच्यासाठी जे करतात ते मला वाटत नाही जगात कोणी करणार। म्हणजे एवढी टुर्नामेंट मला खेळायला मिळते, माझ्या नशिबामध्ये म्हणजे खूप इम्पॉर्टंट टुर्नामेंट आहे आणि मी आयुष्यभर ही खेळेल आणि त्यासाठी मी आयुष्य माझ्या पूर्ण टीमकडून आणि माझ्याकडून त्यांना खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद अश्विन, पुढच्या सामन्यांसाठी या खूप शुभेच्छा असतील। 500 रुपयांचं कॅश प्राइज जे 3 षटकार खेळले सन्माननीय सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मात्र अश्विन कुमकर यांना दिले जाते। तर धन्यवाद, हे होते अश्विन कुमकर। काल देखील जबरदस्त खेळ केला, आज देखील नाबाद 36 धावांची खेळी केली आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार अश्विन कुमकर यांनी घेतला। तुर्तास प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण थांबतोय, मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती येतील आमचे मार्गदर्शक आदरणीय नरेशजी ढोमे सर। या सर स्वागत असेल। सचिन भोसले गोल फलंदाजी आलेला आहे, पण सचिन तुमच्या टीमचा 12th मॅन इथे नाहीये, त्यामुळे मॅच आम्ही अंपायर्सला विनंती करतो थोडी थांबूया आपण। योगेश बहुरे, सचिन भोसले आपला 12th मॅन इथे पाठवा। करण कुमार डुकरे परत एकदा एक जबरदस्त स्टार्ट, फॅब्युलस स्टार्ट दिला करण डुकरेने पहिल्याच चेंडूवरती यश। पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू जरूर संघनायक योगेश बहुरे आणि नॉन स्ट्राईक एंडला सचिन भोसले, हे दोघेही
संघाचे बिनीचे शिलेदार आहेत देवगिरी ब्लास्टर्स. काल संमिश्र खेळ बघायला मिळाला देवगिरी ब्लास्टर्स कडून. आज अधिक सुधारणा त्याच्यामध्ये अपेक्षित असेल. स्ट्राईक एंड वरती योगेश बहुरे, करण डुकरे. पहिलं षटक मैदानामध्ये करणचं आपण बघतोय. यासह बाउन्स होता हा उसळी घेणारा चेंडू, मात्र व्यवस्थित योग्य फणा उचलण्याच्या अगोदरच जर तो दाबून टाकला तर तो जास्त दंश करणार नाही आणि तेच इथे बघायला मिळालं. करण डुकरेला जर तुम्ही पूर्ण उसळी घेऊ दिली तर तो दंश करतो आणि आपण अनेक वेळा बघितलेला आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती योगेश. वाह, चांगला फटका आहे योगेशचा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्यामुळं एकच धाव तिथून येऊ शकते. थ्रो थोडासा फ्लाईट आहे, तो अजून खालून यायला पाहिजे होता, फ्लॅट यायला पाहिजे होता, मात्र तरी तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. शुभम गाडे सर आणि सिकंदर कामाठी सर, मॅच ऑफिशियल अक्षय निर्मल सर मैदानामध्ये आपण बघू शकतो. तीनही अंपायर्स एक उच्च दर्जाचं अंपायरिंग त्यांचं आपल्याला नेहमी बघायला मिळतं. या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा तोच परफॉर्मन्स आहे आणि थ्रो पाहायचा आहे. पंचांचा निर्णय अगदी येणार आहे. नॉट आउट. फलंदाज नाबाद असणार आहे योगेश बहुरे. खरं तर जो थ्रो आला तो थ्रो फ्लॅट यायला पाहिजे होता, तो त्याने अधिक वेळ घेतला ज्यावेळेस तो हवेत उंच जात होता आणि त्यामुळंच योगेश बहुरेसाठी आपण बघू शकतो ही हिरवी लाईट आता ऑन होते. षटक क्रमांक पहिलं याबरोबरच संपणार आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा 7 आहेत. देवगिरी ब्लास्टर्स योगेश बहुरे 3 वरती, तर सचिन भोसले सुरुवात त्यानं नेहमीप्रमाणे झोकात केली. सचिननं चौकारानं सुरुवात केली. करण डुकरे सारखा एक वेगवान गोलंदाज आपण बघतो या स्पर्धेमध्ये. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक इथे खाली. सचिन भोसले बिग विकेट, बडी मछली जाल में. मोठा फलंदाज सचिन भोसले फक्त 5 धावा काढून बाद होणार आहे. मोठा धक्का असेल हा देवगिरी ब्लास्टर्सला. अमोल दशपुते पहिलंच यश इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर शॉट डोकावून उचलण्याचा प्रयत्न, तिथे मागे जात अप्रतिम कॅच पकडला. इथे राहुल कोकाटे कडून, राहुल कोकाटे नवीन फलंदाज आहे. अभिनं कॅच इथे कंप्लीट केलेला आहे. अतिशय सुंदर कॅच. 2 फलंदाज पहिल्या 2 षटकांमध्येच, म्हणजे पॉवर प्लेच्या षटकांमध्येच 2 फलंदाज बाद करण्यात यश मिळाले. देवगिरी ब्लास्टर्स वैभवशाली महाराष्ट्राची ऐतिहासिक पराक्रमाची गाथा लिहिणारा किल्ला म्हणजेच देवगिरी ब्लास्टर्स. देवगिरी सुरुवात थोडीशी खराब झाली या मॅच मध्ये. अगदी पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज गमावला. त्यानंतर सचिन भोसलेकडून निश्चित चांगल्या अपेक्षा होत्या, कारण मागच्या दोन्ही मॅच मध्ये सातत्यपूर्ण खेळ सचिन भोसलेने केलेला आहे. योगेश बहुरेवरती आता अधिकचा ताण येणार आहे फलंदाजीचा. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल फॉलो करताना रीच मध्ये फलंदाज आहे राहुल कोकाटे. धावा मिळणार नाही धावफलकावरती. 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये देवगिरी ब्लास्टर्स. अमोल दशपुते काय गोलंदाजी आहे. विकेट काढलेले, मात्र धावा अजून खर्च केलेला नाहीत. अकुट टप्प्याचा चेंडू परत एकदा इथे बाहेरची कड आहे, खेचून आणलं बाहेर. या अगोदरचा चेंडू हा सेटअप होता आणि पुढच्याच बॉलवरती विकेट काढत अमोल दशपुतेनं दुसरा हादरा दिलाय. 2 बाद 7. आपण बघणार आहोत परत एकदा अमोल दशपुतेचा अकुट टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर टाकला होता आणि निश्चित छेड काढली. तिथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. या अगोदर आपण पाहिलं होतं की अतिरिक्त बाउन्स मिळाला होता. हा चेंडू थोडासा खाली राहिला
मात्र कड बाहेरची घेतलेली आहे. करण डुकरेनं कुठलंच चूक केली नाही आणि तिसरा फलंदाज देवगिरी ब्लास्टर्सनं इथे गमावलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. प्रहार प्रीमियर लीग सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी खास उभा केलेला महोत्सव. मागच्या 7 वर्षांमध्ये ही 13 पर्व आपण पाहतो. 7व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं आगमन झालेलं आहे. एकाच वर्षात 2दा होणारी भारतातील एकमेव स्पर्धा म्हणजेच प्रहार. उंच फटका, चेंडूला दिशा दिलेली आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे अडवण्याचा प्रयत्न करतील. 2 धावा निश्चित पूर्ण करेल फलंदाज. 3 गडी बाद 7 अशा 3 गडी बाद 9 अशी परिस्थिती आता असेल. अमोल दशपुते 2 विकेट या षटकामध्ये काढून देतोय. पॉवर प्ले मध्ये थोडी जास्त नासधूस झालेली आहे देवगिरी ब्लास्टर्सची. 3 फलंदाज त्यांना गमावे लागलेत. यस, इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. वरची कट, चेंडूला डीप कव्हर पॉइंटला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय, पळतोय. 1 धाव, 2 धावा पुन्हा एकदा मिळणार आहेत आणि चांगलं षटक. यशस्वी षटकाची सांगता इथे होणार आहे. 11 धावा, 3 गडी बाद देवगिरी ब्लास्टर्स. रायगड स्टार्सनं या सामन्यावरती अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये पकड मिळवलेली आहे. 3 गडी बाद करत फक्त 11 धावा खर्च केलेले. अमोल दशपुतेचं षटक अत्यंत प्रभावी. 4 धावा खर्च करत 2 विकेट काढलेले आहेत अमोल दशपुतेनं. एक अनुभवी खेळाडू, विशेष करून पुणे शहरालाच बिलॉंग करणारे खेळाडू आहेत अमोल दशपुते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. एक शिक्षक आहेत ते अमोल दशपुते. आणि या संघामध्ये बाकी सगळे विद्यार्थी आहेत. एक शिक्षक आहेत स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आणि बाकी सगळे विद्यार्थी आहेत. असा हा रायगड स्टार्स आहे. 11 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन षटकाची सुरुवात तेजस शिंदे गोलंदाजीला सुरुवात करतोय. तिसरा गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी. बाहेरची कड आहे. अमोल डाऊन दी बॉल आणि संघनायक इथे बाद. धक्का बसेल चौथा. योगेश बहुरे देखील माघारी परतणार आहे. देवगिरी ब्लास्टर्स अडचणीमध्ये. पूल करायचा प्रयत्न होता आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हातात अमोल दशपुते. काय फिल्डिंग, काय बॉलिंग, सगळ्या क्षेत्रामध्ये अमोल दशपुतेचा प्रभाव या सामन्यामध्ये दिसतोय. संघनायक करण डुकरेनं पहिल्या षटकामध्ये पहिला फलंदाज परतीच्या रस्त्यावरती पाठवल्यानंतर अमोल दशपुतेनं 2 विकेट काढल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेजस शिंदेच्या या विकेट बरोबरच झेल घेण्याचं काम देखील इथे होतंय. यास 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 गतीचा वापर केला. फाईन लेगला चेंडू मिळतील. 4 धावा. देवगिरी ब्लास्टर्स 15 वरती पोहोचतायत. 4 बाद 15. पडलेला डाव, ढासळलेली इमारत, ढासळलेला बुरुज परत एकदा उभा करायचा आहे. देवगिरी किल्ला देखील जिंकायला अत्यंत कठीण आहे. किल्ल्याच्या भोवती जो खंदक आहे तो खंदक पार करणं निश्चित विरोधी सैन्याला कठीण जातं आणि त्याच्यानंतर भुयारी वाटा आहेत किल्ल्यावरती वर जायला. त्यामुळे हा किल्ला नेहमीच कठीण ठरतो शत्रूसाठी. आणि विशेष म्हणजे किल्ल्यावरती असलेली मेंढा तोफ ही अतिशय लांब पल्ल्याची तोफ आहे. जवळपास 17 ते 18 किलोमीटर लांब मारा करू शकणारी ही तोफ आहे. 380 डिग्रीमध्ये 360 डिग्रीमध्ये फिरणारी ही तोफ आहे. आजही तुम्ही देवगिरी किल्ल्यावरती गेला तर तुम्हाला ती तोफ बघायला मिळेल. किल्ल्याच्या सगळ्या टॉप मोस्ट भागामध्ये सुद्धा काही तोफा बसून ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळं
किल्ल्याच्या सभोवताली हल्ला करता येतो आणि म्हणूनच देवगिरी किल्ला हा महाराष्ट्राची राजधानी अनेक वर्ष राहिलेला आहे. आज पाहायचंय, आजही तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला जवळपास 200 तोफा दिसतील तिथे, 200 पेक्षा जास्त असतील कदाचित, इतक्या तोफा आहेत. मात्र आज त्या थंडावलेल्या आहेत. देवगिरी ब्लास्टर्स धाव घेण्याचा प्रयत्न, यष्टी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. मात्र शुभम गाडे यांनी थेट सांगितलंय, थेट नकार दिलेला आहे. आणि ज्यावेळेस पंच थेट नकार देतात त्यावेळेस त्यांना पक्की खात्री असते की फलंदाज क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. थोडी जरी शंका असेल तरी पंच तिसऱ्या पंचांकडे येतील. शुभम गाडे सर, अक्षय निर्मल सर या सामन्यामध्ये उपस्थित आहेत ऑन ग्राउंड. तर सिकंदर कामाटी सर ॲज अ थर्ड अंपायर VCR रूम मध्ये आपल्याला उपस्थित असतील. प्रथम मीडिया स्पोर्ट्स मॅनेजमेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. अतिशय सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळतात. टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम मीडियाने क्रांती आणलेली आहे. विशेषतः LBW ट्रॅकिंग सिस्टीम पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आलेली आहे. तर आपण आहोत आता देवगिरी ब्लास्टर्सच्या प्लेयर डगआउट मध्ये आणि आमच्यासोबत सचिन भोसले आहेत, जे पहिल्याच षटकात बाद झाले पण अजूनही त्यांचा संघ अजून पुनरागमन करेल असंच त्यांचं मत आहे. पण आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया. सचिन, तुम्ही बाद झालात आणि त्यानंतर मग ते नैराश्य प्लेयर डगआउट मध्ये दिसतंय, तर त्यांना पुन्हा एकदा मूव्ह करण्यासाठी तुमचं मत काय आहे? अजून 3 ओव्हर आहेत, 18 बॉल आहेत आणि टेनिस क्रिकेटमध्ये 18 बॉल खूप असतात. 9 आता इथं बाकीचे 9 प्लेयर्स आहेत आमच्याकडे असे की जे कोणत्याही बॉलला बिग हिट मारायला रेडी असतात. म्हणजे महेश सर आहेत, प्रफुल्ल आहे, आशिष आहे. तर पॉझिटिव्ह आहे. आम्ही आता फक्त 1 ओव्हर खेळून काढायचं आहे. नंतरच्या 2 ओव्हर 12 बॉल मिळणारच आहेत आपल्याला. फक्त 4 कनेक्ट करायचे आहेत. म्हणजे स्कोअर किमान 50 हे सायकोलॉजिकल टार्गेट सेट करायचा आमचा हेतू असणार आहे आता. आणि विकेटवरती बॉल थोडा अडकून येते सकाळचं सत्र असल्यामुळं. त्याचा फायदा त्यांनी चांगला घेतला, चांगल्या लेंथवरती सोडले. बॉल जेवढा अपेक्षित हवा होता तेवढा जोरात येत नाहीये बॅटवरती. म्हणजे पहिला आणि दुसऱ्या मॅच ह्या टॉसवरतीच मोस्टली डिसाईड होतात. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही, पण रिझल्ट ॲनालिसिस केला तर तोच दिसतोय. म्हणजे आपल्या टीमने असं काही वाईट प्रदर्शन केलं नाही, पण जे आम्ही प्रेडिक्ट केलं तर त्याप्रमाणे लेंथ नाही मिळाल्या. ठीक आहे, त्यांनी 8 ऑफ त्यांनी चांगली बॉलिंग टाकली, पण आता शेवटचे 12 बॉल आहेत अजून. आणि अजूनही 15 चेंडूचा खेळ बाकी आहे. अपेक्षा आहे सचिन भोसले यांना की 55-50 पर्यंत गेलं पाहिजे. पाहूया ते जात आहेत का. आपण पुन्हा एकदा जाऊया पुढील डावाच्या विवरणासाठी. आवाज ऐकूया नरेश डोमे सरांचा. थँक्यू. आणि 5वा फलंदाज इथे गमावलेला आहे 17 वरती सचिन भोसले. आता आपल्या प्लेयर्स डगआउट मध्ये आपण पाहिले. खरं तर सचिन भोसले एक प्रसिद्ध विधिज्ञ आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि केस कशी मांडायची त्यांना खूप चांगलं नॉलेज आहे. कारण त्यांना माहिती आहे की पहिल्याच आर्ग्युमेंटला सगळे पुरावे द्यायचे नसतात. त्यामुळं अधिकचे डाव त्यांनी शेवटच्या 2 षटकांमध्ये राखून ठेवलेले असू शकतात. पाहिजे ते प्लॅन कसे इम्प्लिमेंट होतात त्यावरती देवगिरी ब्लास्टर्सचा सगळा डाव अवलंबून असणार आहे. इथे तर 5 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत. करण डुकरेला दुसरं यश इथे मिळतंय आणि विशेष म्हणजे प्रत्येक षटकाची सुरुवात विकेट काढून केलेली आहे सगळ्या बॉलर्सनी. करण डुकरेचा पहिली विकेट होती, त्याच्यानंतर दुसरा फलंदाज आपण स्क्रीनवरती बघतोय ज्या प्रकारे बाद झालेला होता अमोल दसपुतेच्या गोलंदाजीवरती. करण डुकरेने हा तिसरा फलंदाज बाद झालेला बघितला. त्यानंतर अमोल दसपुतेचा पुन्हा अजून एक कॅच. यस, करण डुकरेचा हा चेंडू चांगला चेंडू असेल. बॅटपॅड एकत्र आणलं, अगदी मुंगी घुसायला सुद्धा जागा ठेवली नाही. मात्र अमोल दसपुते या सामन्यामध्ये महत्वाचा फॅक्टर राहिला होता. करण डुकरेने देखील 2 विकेट काढल्यात. मात्र या सामन्याचं वैशिष्ट्य काय, एक फॅक्ट तुम्हाला सांगतो. करण डुकरेने पहिल्या बॉलवरती विकेट काढली. अमोल दशपुतेनं पहिली विकेट काढताना त्याच्या अगोदर एकही धाव नव्हती खर्च केली दुसऱ्या ओव्हरमध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये तेजस्वी सुद्धा पहिली विकेट काढताना धाव खर्च केलेली नाही त्याच्या अगोदर. आणि इथे करण डुकरे 4थ्या षटकामध्ये आला, त्या षटकामध्ये सुद्धा धाव घेण्याच्या अगोदर विकेट काढलेली करण डुकरेनं. म्हणजे 4ही षटकांमध्ये 4ही गोलंदाजांनी विकेट काढलेल्या आहेत. त्याच्या अगोदर त्यांनी त्या षटकामध्ये धावा खर्च केलेल्या नव्हत्या. अशा 4 गोलंदाजांनी 4 विकेट. आता करण डुकरेचं हे दुसरं षटक आहे, त्यानं देखील सुरुवात विकेटने केलेली आहे. त्याच्यानंतर काही धावा खर्च केलेल्या आहेत. देवगिरी ब्लास्टर्स 18 वरती 5 4थ्या षटकांमध्ये. लो स्कोअर मॅच आपल्या समोर असणार आहे हे एवढं स्पष्ट झालेलं आहे. ओहो, खेळणं अवघड आहे.
आणि थेट पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे अक्षय निर्मल सरांकडून. तर आता तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन चॅलेंज केला जातोय. प्रथम मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यामध्ये येते LBW ट्रॅकिंग सिस्टीम. त्यामुळे तिथे महत्वाचं काय असतं की बॉलचा टप्पा कुठे पडलेला आहे ते दिसतं, इम्पॅक्ट कुठे आहे. ज्यावेळेस बॉल पॅडवरती आदळलाय त्यावेळेस तो फलंदाज कुठे आहे हे देखील आपल्या लक्षात येतं. अजून या तंत्रामध्ये निश्चित भरपूर क्रांती होणार आहे. टेनिस क्रिकेटमध्ये या गोष्टी अवेलेबल होत आहेत, ही निश्चित चांगली गोष्ट आहे. बघूया षटक क्रमांक 4 सुरू असताना 6वा फलंदाज देखील आता अडचणीच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. 5 फलंदाज यापूर्वीच बाद झालेले आहेत. करण डुकरेनं तर अक्षरशः हाहाकार इथे माजवलेला आहे. अमल देशपुते, करण डुकरे हे दोन्ही गोलंदाज प्रचंड प्रभावी ठरलेले आहेत या मॅचमध्ये आणि तेजसनं देखील आपलं तेज इथे दाखवलेलं आहे. करण डुकरेचा हा चेंडू पहिल्यांदा बघितलं जातं की त्यानं चेंडू व्यवस्थित तर पंचांचा निर्णय राहील कायम. फलंदाज होईल बाद. 6वा धक्का इथे देवगिरी ब्लास्टर्सला. नवीन फलंदाज महेश पुजारी. अखेरच्या षटकांमध्ये आता टेल एंडर्सला फलंदाजी करावी लागणार आहे, परंतु खेळाडू अजूनही आशादायी आहेत आणि खेळामध्ये आशा असली पाहिजे की तुम्ही 6 षटकं खेळायचे तुम्हाला, तर त्याचं प्लॅन तुमच्याकडे पाहिजे. परंतु एखादा डाव तुमचा यशस्वी ठरला, अपयशी ठरला, फेल गेला, तर तिथे दुसरा डाव तुम्ही लगेच पुढे आणला पाहिजे. दुसरा बी प्लॅन लगेच तुमच्याकडे रेडी पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे या गोष्टी असतातच नाही का. UPSC नाही मिळाली तर MPSC मिळाली, MPSC मध्ये पोस्ट मिळाली नाही. यानंतरचा सामना सिंहगड विरुद्ध जंजिरा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी उपस्थित राहा. जंजिरा विरुद्ध सिंहगड यानंतरचा सामना आहे आणि नाणेफेकीचा कौल इनिंग ब्रेक मध्ये होणार आहे. सुंदर दृश्य आपल्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळत आहेत प्रथम स्पोर्ट्स मीडियाच्या माध्यमातून. स्पर्धेची बाउंड्री लाईन आहे ही दिसते आपल्या स्क्रीनवरती. शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून दरवर्षी आपल्याला हे सहकार्य मिळतं आणि त्याचबरोबर समोरच्या बाजूला जे पॅव्हेलियन दिसत आहेत, एक नवीन संकल्पना यावर्षी सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून आलेली आहे. ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं, मात्र आपण म्हणतो ना अर्ध्यावरती डाव मोडला अधीरू एक कहाणी. अजून भरपूर काही या खेळाडूंचं आयुष्य होतं, मात्र ते अल्पावधीतच आपल्याला सोडून गेले. परंतु क्रिकेटसाठी त्यांनी जे योगदान दिलेले त्याचा सन्मान या गॅलरीच्या माध्यमातून केला जातोय. आणि विशेष म्हणजे चौकार षटकारांसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांकडून, सचिन ढवळे फाउंडेशनकडून 50 रुपये 100 रुपयाचं बक्षीस आहे आणि एकूण 9 दिवसांमध्ये जेवढे बाउंड्रीज लागल्या जातील तेवढे सगळे रक्कम ही कर्तव्य निधी म्हणून या आपल्या 3ही गुणी खेळाडूंच्या कुटुंबियांना दिली जाणार आहे. चांगला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज योगेश गायधनीचा. 5वं षटक सुरू झालेले, फक्त 20 धावा फलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्वरूप वाघरळकर गोलंदाज. डावेष्टीच्या बाहेर चेंडू आहे. पंचांकडे अपील केलंय, प्रश्न विचारला जातोय अमोल देशपुते सरांकडून आणि पंचांनी अजून त्याला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाहीये. मात्र चेंडू चांगला आहे. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे. यस, पुन्हा एकदा लेग कटर. प्रभावी गोलंदाजी स्वरूप वाघरळकर. मी अनेक पर्वांमध्ये आपण स्वरूपला बघितले गोलंदाजी करताना. फलंदाजाला बोटावरती नाचवतो. टप्पा पडल्यानंतर चेंडूला इतकं वळण मिळतंय
की तुम्हाला खंडाळा घाट सुद्धा सरळ वाटेल असे वळणदार चेंडू या गोलंदाजाकडून बघायला मिळत आहेत. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि 7वा फलंदाज सुद्धा बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज परतीचा रस्ता पकडतायत. 21 धाव संख्येवरती 7वा फलंदाज देवगिरी ब्लास्टर्सचा बाद. स्वरूप वाघरळकरला देखील यश मिळत आहे. या षटकामध्ये स्वरूपनं विकेट काढण्याच्या अगोदर धावा खर्च केलेल्या आहेत, पण विकेट त्याला पण मिळते. सगळे गोलंदाज यशस्वी ठरतायत. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, थोडासा बाउन्स जास्त राहिला चेंडूला आणि त्यामुळं स्वीट स्पॉटच्या वरती चेंडू आलाय. त्याचा परिणाम आपण बघतो इथे की फलंदाज नवीन फलंदाज आशू झेल घेतलेला आहे सूरजनं. सूरज टिपतोय झेल आणि नवीन फलंदाज आशू आता स्ट्राईक एंड वरती. तेजसचा सामना करेल. हो, तेजसचा हा चेंडू देखील अप्रतिम आहे. लेग कटर. खरं टेनिस क्रिकेटमध्ये या चेंडूवरती जास्त कुठल्याही संघाचा डाव्या हाताचे गोलंदाज जाऊन लेग कटर टाकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु आता लेग कटर टाकतानाच त्याच्यात अनेक वैविध्य पूर्ण चेंडू आलेले आहेत. गतीचा वापर केला, जागा बनवली, फाईन खेळला खूप आशूकडून. आशिष खोकर आणि 4 धावा प्राप्त करतील देवगिरी ब्लास्टर्स. फलकावरती 25 धावा. 7 गडी बाद 25 आणि 5 षटकांचा खेळ अजून सुरू आहे. वाईड चेंडू. हो, काय टर्न आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न आहे आणि यावेळेस आतमध्ये आणला चेंडू. 1 धाव प्राप्त होणार आहे. षटक संपणार आहे. 5 षटकांचा खेळ संपेल. 25 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात देवगिरी ब्लास्टर्स. शेवटचं षटक मैदानामध्ये आता प्रगतीपथावरती येणार आहे. 5 धावांची सरासरी जेमतेम राखण्यात यश मिळालेल्या देवगिरी ब्लास्टर्सला. मोठ्या धावसंख्येकडे खरं तर जाणं अपेक्षित होतं, मात्र आपण बघतोय की संघनायक करण डुकरेने सांगितलं होतं की आम्ही 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, पण मला वाटतं त्याच्या गोलंदाजांनी आउटस्टँडिंग कामगिरी केलेली आहे. संघनायकाला सुद्धा हे अपेक्षित नव्हतं की आपण समोरच्या संघाला 25-26 पर्यंत रोखू शकतो. 27 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. हलकासा चेंडू बॅकफुट पॉइंटला. हलका पुश करण्याचा प्रयत्न केला, तिथे 1 धाव मिळते आणि फलकावरती धावांची संख्या 28 आहे. 7 बाद 28. शेवटचं षटक. सूरज राजपूत गोलंदाज असेल. 4 गोलंदाजांचा वापर. हा 5वा गोलंदाज आहे. पाच गोलंदाजांचा वापर स्पर्धेमध्ये आपल्याला करायचा आहे आणि 5वा गोलंदाज सूरज राजपूत वरती हल्ला चढवलेला आहे. महेश पुजारी 32 वरती 7 आणि आताशी जेमतेम 6 धावांची सरासरी मिळालेली आहे. म्हणजे आतापर्यंत धावफलक एकदमच क्रुश होता, आता त्याला बाळसं यायला सुरुवात झालेली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. महेश पुजारी अजून मोठे फटके खेळू शकतो. हो, स्लोवर 1 थोडासा बाहेर होता चेंडू, शरीरापासून लांब होता आणि त्यामुळेच या फटका निश्चित कनेक्ट करता आलेला नाहीये देवगिरी ब्लास्टर्सला. 32 धावा 7 बाद 32. 6वे षटक मैदानामध्ये सुरू आहे. सूरज राजपूत गोलंदाज आपण बघतोय. रायगड स्टारनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्या गोलंदाजांनी आज मी म्हणतो की
वाहत्या गंगेत हात धुवून घेतलेला आहे. सुरुवात केली करण डुकरेनं. खरं तर नेहमीच तो चांगली सुरुवात करत असतो. इथे महेश पुजारी होणार आहे बाद. धक्का बसेल. 8वा 33 धाव संख्येवरती 8वा फलंदाज देवगिरी ब्लास्टर्सचा बाद होतोय. धाव बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. एका पाठोपाठ एक विकेट गमावलेले आहेत. तब्बल 8 फलंदाज देवगिरी ब्लास्टर्सचे बाद झालेले आहेत. इथे थ्रो खूपच वेगवान थ्रो होता थेट यष्टीरक्षकाकडे आणि अमोल दशपुते विकेटच्या पाठीमाग अत्यंत तरबेज आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत अमोल दशपुते सर. आणि याबरोबरच एक चांगला चेंडू आपण बघतोय. आखूड टप्प्याचा चेंडू. धावबाद करण्याची संधी आहे इथे आणि यस 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 फलंदाज होणारे बाद. 9वा धक्का याबरोबर बसेल देवगिरी ब्लास्टर्सला. अजूनही काही चेंडू षटकातले शिल्लक आहेत आणि शेवटची जोडी मैदानामध्ये येणार आहे. 33 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो माफ करा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन भोसले उर्फ दाजी. एकाच संघामध्ये 2 सचिन भोसले आहेत. ॲडव्होकेट सचिन भोसले आणि सचिन भोसले असं म्हणू आपण. बाहेरची कड जरूर आहे. इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि याचबरोबर फलंदाजही बाद होणार आहे. सर्व गडी बाद 34 देवगिरी ब्लास्टर्स 6 षटकांमध्ये आणि विजयासाठी 35 धावांचं आव्हान रायगड स्टार्स समोर. तर बघूया एक डाव संपलेला आहे. 34 धावा 9 गड्याच्या 10 गड्याच्या मोबदल्यामध्ये सर्व गडी बाद 34 धावा देवगिरी ब्लास्टर्सच्या उभ्या राहिल्यात. पहिल्या बॉल पासून जो विकेट पडण्याचा क्रम सुरू झाला रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट पाठोपाठ विकेट सातत्यानं पडत राहिलेले आपण पाहिलेले आहेत. आणि आता मात्र 34 धावांचं आव्हान आहे. 33च फलकावरती आहेत सर्व गडी बाद. तर या धावा कमी आहेत की अधिक आहेत ते रायगड स्टार बॅटिंगला आल्यावरती आपल्याला समजायलाच. तुर्तास यानंतरची मॅच आणि मॅचचा टॉस इथे होतोय. आपण जाऊयात तिथे टॉस बॉक्स मध्ये आपल्या समोर जोडले जात आहेत मनीष पाटील सर. धन्यवाद कमिटी बॉक्स. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं आपण टॉस बॉक्समध्ये स्वागत करतो. आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीग सीझन 13 दुसरा दिवस आणि पुढचा सामना खेळला जाणार आहे तो म्हणजे जंजिरा वर्सेस सिंहगड या 2 संघादरम्यान. मी कोमलजी दरुरे सहलेखक आहेत सचिन डवळेस मॅट्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या पुस्तकाचे. तर कोमलजी दरुरे या आपल्या शुभहस्त नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. माझ्या उजवीकडे आहेत सिंहगड कॅपिटलचे कॅप्टन अमोल आणि एका बाजूला अजय जंजिरा फायटर्सचे कॅप्टन आणि कोमलजी दरुरे यांच्या शुभहस्ते टॉस होईल. नाण्याच्या एका बाजूला प्रहार प्रीमियर लीग आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला सचिन डवळेस मॅट्स अँड रिझनिंग अकॅडमी. कॉइन टॉस होण्याच्या अगोदर कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देईल? चला आपला कॉल असेल प्रहार प्रीमियर लीग. हा कॉल आहे जंजिरा फायटर्सचा. स्पिन दी कॉइन सर. आणि नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच जंजिरा फायटर्सने. तर अभिनंदन. तर आता अजय नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? सर पहिले फिल्डिंग करू. जखमी वाघ अजून जास्त खतरनाक असतो का? नाही असं काय सांगता येत नाही सर. पण नक्की आत्ताचा सामना आम्ही हरलो. ठीक आहे स्कोअर थोडा कमी झाला. बॉलिंगमध्ये एक माझा डिसिजन पण चुकला कॅप्टन्सीमध्ये. जो ऋषी कापसाला त्याला ऋषी खोलीला दिली त्यामुळे थोडं त्या ओव्हरला रन गेले. ठीक आहे आता तो डिसिजन नक्कीच चुकणार नाही आणि यावेळेस योग्य चेंजेस करण्याचा प्रयत्न करू आणि मॅचवर जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. शिंदे हायस्कूलच्या मैदानावर तो तुमचा विजय आणि त्यानंतर कुठेतरी अजून अपेक्षा असते की आपल्याला मागचं पर्व देखील गाजवता आलं असतं. पण हे वर्ष गाजवण्याची संधी आहे तर रागमन होईल. हो सर जसं सिंहगडला आलं दोन्ही सीझन आम्ही सेमीफायनलच हरलेलो आहे. शिंदेच्या लास्ट सीझन आम्ही फायनल जिंकलो होतो. एक हे झाली होती पावसामुळे झाली होती पण ती कंबाईन विन होतं.
तर नक्कीच शिंदेचा दबदबा आम्ही सिंहगडवर चालू ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ऑल द बेस्ट फॉर इट. अमोल, कालचा दिवस तितका चांगला राहिलाय का? हो, काल आम्ही पहिली मॅच जिंकलेली आहे, त्यामुळे चांगलं कॉम्बिनेशन बसलेलं आहे. आता ड्यू पण नाही ग्राउंडवर, त्यामुळे ठीक आहे. आमची पहिली बॅटिंग असली तरी आम्ही 75 ते 80 स्कोर करण्याचा प्रयत्न करू. समोर एक स्ट्रॉंग कॉम्पिटिटर आहे. 80 कमी पडतील की त्याहून पुढे विचार असेल? आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे. 80 सुद्धा आम्हाला खूप चांगला स्कोर आहे त्यांच्यासाठी. चला, शुभेच्छा त्यासाठी. नाणेफेक जिंकले जंजिरा फायटर्सने, क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. सिंहगड कॅपिटल्सला फलंदाजी करायचे. दोन्ही संघात देऊया शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील पार्नेर भूषण, प्रवीण गायकवाड. स्टे ट्यून फॉर मोर एक्साइटमेंट ऑन प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट. आपण पाहतायत प्रहार प्रीमियर लीग. तर धन्यवाद आदरणीय मनीष पाटील सर, धन्यवाद आदरणीय नरेशजी ढोमे सर. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेगला चेंडू जाताना जो पाहायला मिळाला आणि या खणखणीत चौकार पहिल्या चेंडूवरती या जो प्राप्त केला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आणि पहिल्या चेंडूवरती स्फोटक आक्रमक फलंदाजी आपल्याला जी पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4 रन. हा लागोपाठचा दुसरा चौकार असेल. स्वरूप अटॅकिंग माइंड मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 वेळेला सीमारेषा भेदली आहे. 8 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पहा ऑन साइडच्या दिशेला वेगवान हा फटका अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळाला, परंतु सलग या दुसऱ्या चेंडूवरती प्रहार होताना जो पाहायला मिळाला. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू अगदी आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र धाव येणार नाही. स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला अमोल दशपुते मैदानाच्या आतमध्ये. 33 बॉल 27 या मॅचचं समीकरण. मॅच थोडीशी लो स्कोरिंग असली तरी लो स्कोरिंग मॅच देखील रंगवता येतात. तुम्ही चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर मॅच कठीण नाहीये. या वेळेला लॉंग ऑनला केले आक्रमण. पहिल्या षटकात प्रचंड मोठी तोडफोड. ठोकला गेलाय षटकार. 6 धावा. स्वरूप लक्ष वेधून घेतोय, नेत्रदीपक कामगिरी करतोय. 2 चौकार त्या पाठोपाठ लॉंग ऑनच्या दिशेला ठोकलेला एक दर्जेदार षटकार. धावफलक प्रचंड वेगानं वाहताना पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. कमी गतीनं टाकलेला चेंडू पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय स्वीपर कव्हरच्या दिशेला पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. पहिल्या षटकामध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पडतो आहे. पहा फुलर लाईनचा चेंडू कमी गतीनं टाकला होता, त्यावरती आक्रमण केलं आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन त्या ठिकाणी या छेदताना चेंडू पाहायला मिळाला, भेदताना पाहायला मिळाला. खणखणीत चौकार. 5 चेंडू 18 वरती त्या ठिकाणी नाबाद आहे. कव्हर ड्राईव्ह खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती. 18 आल्यात आणि 30 चेंडू मध्ये आता 17 बनवायचे आहेत. 3.40 रिक्वायर रन रेट. खर तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी फॅक्टर खूप महत्वाचा राहील. तुम्हाला क्षेत्ररक्षण प्रभावी करावं लागेल जर तुम्ही लो स्कोरिंग मॅच खेळताय. रायगड स्टार्स फलंदाजी करत असताना एक दर्जेदार आणि दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना स्वरूप 6 चेंडू 18 वरती नाबाद खेळताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल अवे फ्रॉम बॉडी अगदी आपण पाहतोय. देवगिरी ब्लास्टर्स विरुद्ध रायगड स्टार्स अशी लढत क्रिकेट प्रेमी पाहत आहेत. सचिन भोसले बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहतोय. यावेळेला वाईड असेल, खराब असेल, एक अवांतर धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. ही सांघिक धावसंख्या 19 वरती पोहोचताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर अनेक व्यक्तिगत पारितोषिक देखील त्या ठिकाणी आपण पाहतोय ठेवली गेलेल्या त्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रहार प्रीमियर लीग 13व पर्व. प्रत्येक अर्धषटकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे.
प्रत्येक फायफरसाठी पंचम तुम्ही कंप्लीट केला. गोलंदाजासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सिक्सर हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज. सचिन ढवळेच मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक, वैयक्तिक देखील अनेक पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. 20 धावा धावफलकावरती. 28 चेंडू 15 धावांची गरज. स्वरूप लक्ष वेधून घेतोय. 6 चेंडू 18 वरती. आक्रमक पावित्रा पहिल्या चेंडू पासून स्वरूपनं तो घेतला. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडू फेड केला जातोय. धाव त्या ठिकाणी मात्र मिळणार नाहीये. स्कोर कार्ड जर पाहिलं 20 वरती स्थिर आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट अतिशय दर्जेदार लाईव्ह प्रेक्षेपण त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. लाईव्ह बरोबर जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील स्वागत असेल. ओव्हर द कव्हर हेड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. 4 रन. पाय ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. कमी गतीनं पुन्हा एकदा चेंडू टाकायचा होता. त्यावरती प्रहार केला आणि हा खणखणीत चौकार येताना जो पाहायला मिळतोय. स्वरूप लक्ष वेधून घेतोय. यावेळेला रिवर्स चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 रन. जशी फलंदाजी होते दुसऱ्या षटकात सामना संपवायचा आहे का, मोठं प्रश्नचिन्ह खऱ्या अर्थानं समोर उभा आहे. स्वरूप पहिल्या षटकातच 18 धावा त्या ठिकाणी मात्र वसूल केल्या. या षटकात देखील अगदी आपण पाहतोय प्रचंड मोठी तोडफोड करताना 7 धावा विजयापासून दूर असेल. यावेळेला डॉट निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 14ची सरासरी 28 बनवल्या गेल्या आणि या 24 चेंडू मध्ये आता 7 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक रायगड स्टार्स जबरदस्त सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. खर तर वर्षभरात 2दा या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन होत असतं आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी देखील खऱ्या अर्थानं आतुरतेने वाट पाहत असतात या क्रिकेटच्या स्पर्धेची. चांगलं व्यासपीठ खऱ्या अर्थानं सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद तयार करणारी एक सुंदर स्पर्धा. प्रहार प्रीमियर लीग 13वं पर्व या ठिकाणी आपण अनुभवतोय, पाहतोय, आनंद घेतोय. अक्षय सोनूने हे महत्वाचं षटक, तिसऱ्या षटक घेऊन येत असताना 24 चेंडू आणि 7 धावांची गरज. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेला पुन्हा एकदा आक्रमण. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होताना जे पाहायला मिळतंय या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्व प्रत्येक घटकाला ज्यांनी खऱ्या अर्थानं संधी उपलब्ध करून दिली, सन्माननीय सचिन ढवळे सर यांचं शुभ आगमन या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, पुणे जिल्ह्यातील खेळाडू असतील, ओपन खुल्या गटातील टीम असतील, प्रत्येकाला संधी देणारं व्यक्तिमत्व, क्रिकेट वरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतोय. नुकतंच आगमन होतं एक आदरणीय सचिन ढवळे सर, मनापासून हार्दिक स्वागत सरांचं या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं असेल. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जाताना जो पाहायला मिळतोय खणखणीत चौकारासाठी 4 धावा. खरं तर सचिन ढवळेस मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून अनेक अधिकारी देखील तयार झाले. अगदी आपण पाहतोय ज्ञानदानाचं एक चांगलं काम करत असताना खेळाला देखील फार मोठं प्राधान्य सचिन सर नक्कीच देत आहेत. आणि हा प्रहार प्रीमियर लीगचा एक दैदिप्यमान क्रिकेट सोहळा या ठिकाणी मात्र जो उभा केलाय,
टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचं लक्ष या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागून आहेत. अशा प्रकारची सी पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व असल्यानंतर नक्कीच क्रिकेट मोठं होईल. आणि या प्रहार प्रीमियर लीग 13वं पर्व मोठ्या धूमधडाक्यात या ठिकाणी संपन्न होत असताना एकमेव स्पर्धा आहे एवढ्या उच्च स्तरावरती आणि त्याचबरोबर वर्षभरात दोनदा या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन होत असतं. आणि त्याचं श्रेय आदरणीय सचिन ढवळे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जाताना जे पाहायला मिळतं. तर मॅच संपली. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्याच्या अगोदर मॅच समोरी नक्कीच कडे आपण जाणार आहोत. देवगिरी ब्लास्टर्स सर्वप्रथम फलंदाजी केली. आशिष 4 चेंडू 7 नॉट आउट खेळला. महेश पुजारी 5 चेंडू 7, सचिन भोसले 3 चेंडू 5, प्रफुल्ल 4 चेंडू 5 बनवल्या. आणि उत्तरा दाखल रायगड स्टार्स 10 बॉल 26 अतिशय आक्रमक फलंदाजी स्वरूप करताना पाहायला मिळाला. अमोल दशपुते 4 चेंडू 9 नॉट आउट नक्कीच ज्या खेळल्या. आणि रायगड स्टारनं हा सामना 10 विकेट्सनं जिंकला. जबरदस्त परफॉर्मन्स रायगड स्टार्स टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. मॅन